आज बऱ्याच दिवसांनी बाहेर निघालो एकटाच. फिरायची पहिल्यापासून आवड होती मला. बऱ्याच सोलो ट्रिप केल्या होत्या देशभर. पण ती एक ट्रिप आयुष्याला कलाटणी, दिशा, उद्देश जे काही असेल ते देऊन गेली. माझी हतबलता, कदाचित दुर्बलता आणि भित्रेपणाची जाणीव करून गेली. मी अभिज्ञ आयटी इंजिनियर आणि पार्ट टाईम हॅकर. कॉलेजमध्ये असताना मी माझी नवनवीन ठिकाणांना भेट द्यायची आवड जोपासली. अजूनही जोपासतोय, पण एक वेगळ्या कारणामुळे. राज्यातल्या, देशातल्या कितीही छोट्या किंवा मोठ्या गावात माझी भेट असते, अगदी निनावी. मी सहसा कोणाला भेटत नाही, जास्त बोलत नाही, पण काम मात्र चोख पार पाडून येतो. काम म्हणजे मला कोणी ते सांगितलेलं नाही. एक स्वतःशीच केलेलं ते कॉन्ट्रॅक्ट आहे, जे मी नेहमी पूर्ण करूनच येतो. 2-3 आठवडे, महिने मी घरी नसतो. मी बाहेर काय करतो हे कोणालाच माहीत नाही. इतकं फिरतो, पण अगदी कमी सामान असतं माझ्याकडे. माझी बॅग, लॅपटॉप, सिग्नल जॅमर, चार्जर आणि 3-4 ड्रेस आणि माझी लाडकी बाईक. या सगळ्याला सुरुवात होऊन जवळपास वर्ष होत येईल. मी असा किती दिवस वाचणार आहे मला नाही माहीत. या सगळ्याला कारणीभूत आहे ती माझी कायरता. तिची आठवण आली की आजही तेवढाच त्रास होतो आणि तितकीच प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होते पुढचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायची. 2 वर्षापूर्वीची गोष्ट. इंटरनेट किडा असल्याने मी असंच नवीन ठिकाणं शोधत होतो. कॉलेजचं शेवटचं वर्ष, पण मला त्याची काही फिकीर नव्हती. कोडिंग करणं माझ्या रक्तात होतं. परीक्षेला 1 महिना होता. त्या वेळेत मला कुठेतरी जाऊन यायचंच होतं. हॉस्टेलला राहायला असल्याने कुणाचं बंधन नव्हतं. कधीही कुठेही जा आणि या. घरची आर्थिक परिस्थिती तगडी असल्याने पैशांची काही कमी नव्हती. तसंही ट्रेडिंग करून मी वरच्यावर पैसे मिळवायचो, त्यामुळे काही चिंता नव्हती. फेसबुकवर अचानक एक व्हिडिओ आली. शिरपूर, मारुती उत्सव. लोकेशन सर्च केलं. अरे वा, 2 तासावर आहे फक्त. हरकत नाही, उद्याच उत्सव आहे, जाऊन येऊ. कॉलेजमध्ये एकांकी किडा म्हणून प्रसिद्ध होतो. माझ्या या विक्षिप्त स्वभावामुळे कोणी मित्र नव्हते. मुलं-मुली फक्त नोट्स मागायला कॉल करायचे, तेवढंच काय ते बोलणं. दुसऱ्या दिवशी दुपारी निघायचं ठरवलं. सोबत स्नॅक्स घेतले, बॉटल ठेवली बॅगमध्ये आणि निघालो. रोडला बऱ्यापैकी झाडी होती. सुरुवातीला रोड वर्दळीचा होता. नंतर मग हळूहळू जंगल लागलं. फक्त माझीच बाईक होती रस्त्याला. मी आपलं स्वतःशीच बोलत बोलत चाललो होतो. गावाजवळ पोहोचलो तसं ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली होती. तिचा आवाज येत होता. अगदी प्रशस्त मूर्ती होती गावाच्या वेशीवर. गावकरी तिकडेच जमले होते. मी संध्याकाळी आरती आणि नंतर मग महाप्रसाद होता. खूप सारी प्रसादाची दुकाने, खेळण्याची दुकाने लागली होती. लहान मुलं एकदम तिकडे पळत होती. मी कुतूहलाने सगळं बघत होतो. काय र पोरा, नवीन आहेस वाटतं? हो हो, हा उत्सव बघायला आलोय. अजून दर्शन नाही घेतलं. गर्दी आहे, मग इकडे मागे थांबलो. अरे लेकरा, चल माझ्या संग. त्या आजोबांनी मला हाताला पकडून नेलं. मी मारुतीच्या पायावर डोकं ठेवलं. त्या आजोबांनी माझ्या कपाळाला अष्टगंध लावला, अगदी भंडाऱ्यासारखा. चाल, प्रसाद घे अन जा मग. मला येऊन 2-3 तास झाले त्याचं भान नव्हतं राहिलं. घड्याळाकडे पाहून भानावर आलो. 9 वाजले होते. महाप्रसादाच्या जेवणावर ताव मारून पोट भरलं होतं. हॉस्टेलला निघालो पुन्हा. अगदी काळोख सगळ्या रस्त्याला. सुरुवातीला जंगलाचा भाग होता म्हणून थोडं सावध होऊन बाईक चालवत होतो. स्पीड तसा कमी होता. मला अचानक किंचाळण्याचे आवाज ऐकायला आले. मी बाईक अजून स्लो केली. झाडीत एक गाडी थांबली होती. ते 3 जण होते आणि एक मुलगी जिच्यावर ते जबरदस्ती करत होते. तिच्या आर्त किंचाळ्या माझ्या कानांना भेदून जात होत्या. मी थांबलो, पण मी एकटा आणि घाबरलेला होतो खूप. तिच्या तोंडून निघणाऱ्या किंचाळ्या माझ्या कायरतेची साक्ष देत होत्या. मी थांबून बराच वेळ झाला होता. तिची शेवटची किंचाळी सगळ्या परिसरात घुमली. ते 3 तिथून पळून गेले होते. मी स्वतःला सावरत तिच्याजवळ गेलो. रक्ताच्या थारोळ्यात ती पडली होती. त्या 3 तिच्यावर अत्याचार करून तिचा चेहरा विद्रूप करून टाकला होता. मी तिच्याजवळ गेलो. तिचा हात हातात घेतला, पण तो कधीच थंड पडला होता. मला काय करावं ते कळत नव्हतं. मी तिला तसंच त्याच अवस्थेत सोडून हॉस्टेलवर पळून आलो. रात्रभर रूममध्ये बसून रडत होतो. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मी झोपायचा प्रयत्न करत होतो, पण सारखा तिचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. आधीच परीक्षा जवळ आली होती आणि त्यात हा प्रसंग. पहाटे कधीतरी झोप लागली होती. सकाळी उठलो, कसं तरी आवरून लायब्ररीमध्ये जायचं होतं. कॉलेजमध्ये सगळीकडे चर्चा चालली होती. आत गेल्यावर लायब्ररीमधून न्यूजपेपर घेतला. पहिल्याच पानावर खबर. तिच्या नावासकत
तिच्या आईवडिलांचा चेहरा खाडकन माझ्या मनात आला. काय अवस्था झाली असेल त्यांची. तिला आपण वाचवू शकलो असतो. खरंच आपण काहीतरी केलं पाहिजे होतं. पण परीक्षा जवळ येत होती आणि अजून 1-2 घटना कानावर येऊन गेल्या होत्या. माझी रात्रीची झोप कधीच सोडून गेली होती. परीक्षा देऊन मी तडक घरी आलो होतो. घरी फक्त मी, माझा लॅपटॉप आणि माझी रूम एवढंच काही जग होतं. आणि तिचा चेहरा. दुपारी जेवताना अचानक अपरिचित मूव्ही बघू लागलो. आणि तेव्हाच सुरू झालं सगळं कॉन्ट्रॅक्ट. मी घराबाहेर पडणं चालू केलं. विविध खेळण्यांची दुकानं फिरू लागलो. मला एका मास्कची गरज होती आणि अजून काही अँटिक गोष्टींची गरज होती. मला खूप प्लॅनिंगची गरज होती आणि जिमची खास करून. जिममध्ये मी कार्डिओवर जास्त वेळ देत होतो. न जाणो कधी कुठे आणि किती पळावं लागेल. मी रोज वेगवेगळी दुकानं पालथी घालत होतो. त्या तिघांना अटक होऊन ते सुटलेत अशी न्यूज मी बघितली होती आणि तेव्हाच त्यांना माझं पहिलं कॉन्ट्रॅक्ट म्हणून मी निवडलं होतं. थोडक्यात मी आता कॉन्ट्रॅक्ट किलर होणार होतो, पण अगदी अनभिज्ञ राहून. त्या तिघांचे पत्ते मिळवले होते मी. ते कुठे जातात, काय करतात, तिघे सोबत कधी असतात याची माहिती मिळवणं काही अवघड नव्हतं. शिरपूरमधल्या दारूच्या गुत्त्यावर रोज रात्री उशीरपर्यंत बसलेले असतात. मी याचाच फायदा घ्यायचा ठरवलं. तिघांचे कारनामे काही कमी नव्हते. मुलींची छेड काढणं, बलात्कार, खून आणि बरंच काही. सगळा गाव त्यांना वैतागला होता. पण बड्या बापाची औलाद असल्याने कोणी त्यांचं काही वाकडं करू शकत नव्हतं. मी आता विचार करायला सुरुवात केली होती, यांचा जीव कसा घ्यायचा. अगदी रावणासारखी माझी नसलेली 9 डोकी पण मी पळवत होतो. मला एक युक्ती सुचली होती आणि ती अगदी योग्य होती. मी कोडिंगच्या जोरावर एक मेडिकल साईट हॅक करून सायनाइड आणि बेशुद्ध करायची औषधे एका खोट्या पत्त्यावर ऑर्डर करून घेतलं. कार्डिंग वापरून फॉरेन करन्सीने पेमेंट केलं होतं. पहिला टप्पा मी पूर्ण केला होता. मेडिकलमधून मी ड्रॉपर, इंजेक्शन आणि ग्लव्ज घेतले होते. सगळी तयारी करून मी घरी आलो. अगदी आनंदी होऊन मी झोपलो होतो. पण पुन्हा तिचा चेहरा. पण यावेळेस मी कायर नव्हतो. मी तिला निक्षून सांगितलं, उद्या तुला न्याय मिळवून देणारे मी. बास, फक्त आजची रात्री. मी अगदी शांत झोपलो होतो. सकाळी आवरून बॅग भरली. घरी सांगितलं कॉलेजमध्ये काम आहे. देव्हाऱ्यासमोर उभा राहून देवाकडे बघून फक्त हसलो आणि निघालो. दुपारी हॉस्टेलमध्ये आलो. चावी अजूनही माझ्याकडे होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. मी कॅन्टीनमध्ये नाश्ता केला. मला कधी एकदा रात्र होते असं झालं होतं. रात्री 8 वाजले होते. मी निघायचं ठरवलं. आज जरा जास्तच घाई होती मला. मी 9-9:30 वाजता पोचलो गावच्या वेशीवर. समोर तीच मारुतीची मूर्ती. मी पुन्हा हसलो आणि गावात आलो. सगळी माहिती मिळवली असल्याने गुत्ता शोधायला काही वेळ लागला नाही. मी बाहेर आलो तर तीच गाडी होती. मी पहिल्यांदा टायर पंक्चर करून टाकलं. मी मास्क घालून आत गेलो तर तिघेही खूप प्यायले होते आणि तिथल्या पोराला मारहाण करत होते. दारू आणण्यासाठी तो पोरगा बिचारा काउंटरवर आला. मी पटकन त्याच्या मागे गेलो. तो बिचारा रडत रडत ग्लास भरत होता. मी त्याला 500 रुपयाची नोट देऊन म्हटलं, एक विस्कीचा ग्लास भर. तो माझा मास्क बघून जरा बावचळला. त्या तिघांसाठी भरलेले ग्लास माझ्यासमोर ठेवले आणि दुसरा ग्लास आणायला गेला. तेवढ्यात मी बेशुद्ध करायच्या औषधाचे ड्रॉपर त्या ग्लासात ओतले. माझं काम झालं होतं. आता फक्त मला बाहेर जाऊन त्यांची वाट बघायची होती. त्या पोराने आणलेला ग्लास घेऊन मी तिथेच उभा राहिलो. तिघांनी ते ग्लास एका घोटात रिकामे केले होते. औषधाने आपलं काम करायला सुरुवात केली होती. डोकं जड व्हायला लागल्याने तिघे घरी निघाले. मी पण बाईक त्यांच्या मागे ठेवली होती. मला कसंही करून त्यांना पकडायचं होतं. अखेर गाडी चालवणारा बेशुद्ध पडला आणि त्यांची गाडी एका झाडाला येऊन ठोकली. मला खात्री होती, बेशुद्ध लवकर नाही झाले तरी पंक्चर आपलं काम करेल. ते दोघेही सावरत उतरले, पण एका मागोमाग बोघेही कोसळले. दारू आणि त्यात मी टाकलेलं औषध. मी लगेच बाईकची लाईट बंद करून त्याच्याजवळ गेलो. तिघेही सुन्न पडले होते. मी लगेच बागेतून सायनाइडने भरलेले इंजेक्शन काढले आणि थरथरत्या हाताने तिघांच्या मानेत दिले. त्यांचं अंग कसं गार पडलं. मला खात्री झाली, आपलं पहिलं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं. मला आता खूप बरं वाटत होतं. मी हॉस्टेलवर येऊन निवांत झोपलो होतो. आज तिचा विद्रूप चेहरा अगदी सुंदर आणि हसरा झाला होता, पहिल्यासारखा. माझ्याकडे बघून हसली आणि नाहीशी झाली. तसा मी जागा झालो तर सकाळ झाली होती. आता मात्र मी थांबणार नव्हतो. मला आता असे बरेच कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचे होते. मी सगळं आवरून घरी निघालो होतो. तेवढ्यात मोबाईलवर नोटिफिकेशन आलं. आडेगावतील मुलीवर अत्याचार करून हत्या, संशयित ताब्यात. मी मोबाईलकडे हसून खिशात ठेवलं आणि घरी निघालो. पेडोफाईल.
एक अशी व्यक्ती जी 13-15 वर्ष किंवा त्याहून लहान वयाच्या मुलामुलींना आपली शिकार बनवते. त्यांचं अपहरण करून त्यांना त्रास देणे, अंगावर चटके देणे, अत्याचार करणे, सेक्स अब्यूज करणे. अशा व्यक्तींची मानसिकता बिघडलेली असते. आपल्या देशात सुद्धा अशा अनेक केसेस दाखल झाल्या आहेत. मला घरी येऊन 3 दिवस झाले होते. एका निष्पाप 13 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून झाला होता. गावाचं नाव होतं आडे. मी बऱ्यापैकी माहिती मिळवली होती, पण यावेळेस गुन्हेगाराला कसं संपवायचं याचा विचार करत होतो. मला माहिती मिळाली की संशयित निर्दोष सुटला आहे. त्यामुळे मला तयारी लवकरात लवकर करायची होती. त्याचं रुटीन समजून घ्यायचं होतं. तो कुठे जातो, कोणत्या रस्त्याने जातो, कुठे थांबतो याचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागणार होता मला. यावेळेस मला घाई करावी लागणार होती. संशयिताचं नाव मला समजलं होतं. मी नेटवर माहिती मिळवली. विश्वास किणी, एक डान्स बारचा मालक, वय 45-50च्या दरम्यान. त्याच्यावर अनेक आरोप होते. सेक्स रॅकेट चालवणे, ह्युमन ट्रॅफिकिंग, किडनॅपिंग, ड्रग सप्लाय अशा अनेक काळ्या धंद्याचा त्याने बाजार मांडला होता. राजकारणी लोकांत त्याची ओळख होती. पैसा ओतला की तो सहज सुटायचा. पण तो या लहान मुलांना आपली शिकार कसा बनवायचा हे अद्याप स्पष्ट नव्हतं झालं. मला कळत नव्हतं नक्की कसं काय हा या लहान मुलांपर्यंत पोहोचतोय.